अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नियमित पाणी पुरवठा करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल। माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या नेतृत्वात निवेदन सादर। भद्रावती नगर परिषद कार्यक्षेत्रातील नळधारकांना होणारा पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने नळधारकात असंतोष निर्माण झाला आहे। चारगाव येथील वर्धा नदीवर 8 MLD वाढीव पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे। त्या अनुषंगाने गाळ काढणे, इंटेक्स वेल, चेंबर व इन्स्पेक्शन वेलची निर्मिती आदी कामे सुरू आहेत। भर उन्हाळ्यात कामाची लगबग सुरू असल्याने भद्रावतीकरांना एका दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे। तद्वतच 2 दिवसापासून पाणी पुरवठा होणार नसल्याचे जाहीर केले होते। या पार्श्वभूमीवर नागरिक व नळ धारकांची कुचंबणा होत असल्याचा आरोप करीत माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे नेते अनिल धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 29 रोजी भद्रावती नगर परिषदेला निवेदन देऊन तातडीने पाणी पुरवठा पूर्ववत करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा गर्भित इशारा दिला आहे। निवेदन सादर करतेवेळी कार्यालयात मुख्याधिकारी तसेच अध्यक्ष उपस्थित नसल्याने उपमुख्याधिकारी विजय जांभूळकर यांना निवेदन देण्यात आले। निवेदनातून पाणी प्रश्न तात्काळ सोडविण्याबाबत जनहिताची रास्त मागणी करण्यात आली। निवेदन देतेवेळी भारतीय जनता पक्षाचे प्रशांत दाखरे, अनंता गुंडावार, माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, राकेश खुसपुरे, अण्णाजी खुटेमाटे, राजू क्षीरसागर, प्रशांत झाडे, संदीप कुमरे, किशोर गोवार दीपे, राष्ट्रवादीचे राजू बोरकर आदीसह असंख्य कार्यकर्ते व नागरिक आवर्जून उपस्थित होते। अपडेट इंडियाने दखल घेतली असता सत्तारूढ व विरोधकांमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून रणकंदन सुरू असल्याचा प्रत्यय आला। नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पदाधिकारी व सदस्यांना कोंडीत धरण्याची राजकीय घडामोड व मोहीम चर्चेचा विषय ठरली आहे। पाणी पुरवठा या मूलभूत गरजेबाबत आम्ही व प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून लवकरच यंत्रणा कार्यान्वित होऊन ही समस्या मार्गी लागेल असे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटके यांनी स्पष्ट केले। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। याची तुम्ही गंभीर्याने दखल घ्या आणि रोज लोकांना आणि वेळेवरती पाणी सोडा। तुम्ही फक्त माहिती देता की 2 दिवस नळ येणार नाही, पण ज्या दिवशी नळ सोडता त्या वेळेवर सुद्धा नळ सोडत नाही। तुम्ही केव्हाही नळ सोडून देता। रात्री 11 वाजता सकाळी सोडता, दुपारी सोडता, रात्री 11 वाजता, म्हणजे लोकांनी नळाच्या समोरच बसून राहावं का? ठीक आहे, याची दखल घ्या। शिव मॅडम नाही, नंतर आल्यानंतर पुन्हा आम्ही येऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू। काहीतरी टावर चालू आहे, थांबला पाहिजे त्या संदर्भात आम्ही नगर परिषदमध्ये आलो आहे निवेदन विषयाला जास्त मार्ग निघला नाही तर आम्हाला कुठेतरी कठोर पाऊल आम्हाला उचलावं लागलं, त्यासाठी आम्ही पाण्याची समस्या एवढी गंभीर गेली आहे की 2 दिवस 3 दिवस पाणी भद्रावती नागरिकांना मिळत नाही। त्या निमित्तानं यापूर्वी आम्ही प्रशासनाने हे बरोबर आणि आमची विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी लवकरात पाणी समस्येची तोडगा काढावा आणि जनतेला या मुक्त केला पाहिजे अशी विनंती त्या नगर प्रशासनाला आहे, अध्यक्षाला आहे, शिव मॅडमला आहे। जर त्यांनी जर हे ऐकलं नाही तर येत्या काही दिवसामध्ये नगर मोर्चा नगर परिषद आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर आहे।